झाला आहे. शिवसेनेचे आमदार आहेत ते योगदान दिसतायत आणि मोठ्या लोकांचे बंडल त्यात दिसतायत. जे तुम्ही जसं उल्लेख करत आहेत ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत. शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एकच आहे. गद्दार टोळीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे. आणि म्हणून काल पण मी विचारलं की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे, त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लिडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टर मध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या, त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिधाचं वाटप होत होतं ते आज टीव्हीवर आलेलं आहे. पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसं छत्रपती संभाजीनगर मधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला. अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत. मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाच आलं असेल. पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते नाही की न खाना खाता हूं न खाने देता हूं, न खाता हूं न खाने देता हूं. मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरता तुम्ही सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही यांचं संरक्षण करता? का यांच्यावर कारवाई होत नाही? काय नाटका होत नाही? आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही? बरं, त्या 22 मध्ये यांचं नाव आहे की नाही हे जरा ती 22 ची यादी काढून बघा. एक मराठी संपून घेऊ म्हणजे मराठी पूर्ण करू, संपून नाही पूर्ण करू. एक 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 करतो. विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा जो आहे तो तापलेला आहे आणि सकाळी ते बातमी आलेली होती. पुन्हा एकदा अजून 2 नावाची चर्चा जी आहे ती आता आहे. विधान परिषदेतील अनिल परब आणि विधानसभेसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आलेली आहे. कसं बघतो तुम्ही याकडे? अरे तापलेलं म्हणजे तुम्हीच तापवताय सकाळपासून. काल पण तुम्हीच तापवला होता. काल दुसरी 2 नावं होती, आज ही 2 नावं आहेत, उद्या दुसरी 2 नावं येतील. आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे, ते स्पष्ट आहे, ते कुठेही बदल झालेला नाहीये. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आता 4थं अधिवेशन आहे. जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं. मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये. आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात? भाजपच्या तोटामधून बातमी येते सगळी रुसवीफुगवी सरकारमध्ये आहेत आणि ते जो बाजूला बसवले त्यांच्यामध्ये आहेत. ऐका, तुम्हाला सांगतो, ही जी बातमी पसरवली होती ती एका गटाने पसरवली ज्यांच्या मनात असं आहे की उद्धवजींचं आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये. कारण मागच्या वेळी जेव्हा भेट झाली होती तेव्हा बीपी सगळं ते काय कुठे कुठे काय काय झालं होतं त्यांचं ते विचारत आहे ना. पण मुख्य गोष्ट हीच आहे की लोकशाही एखादं असं जेव्हा सदन असतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, एवढं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एका विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते, एका व्यक्तीची भीती वाटते, हे आश्चर्य. ते भाजपला द्यायचं नाहीये, आम्ही देणारच नाहीये. हो, पण ते सत्तेत ते का घेतील भाजपले विरोधी पक्ष नेत्याचं पद? तुमच्या पार्टी विरोधी पक्षासाठी नाव पूर्ण गेलं पत्र देण्यात आलंय. तुमचं नाव किंवा इतरांचं नाव पूर्ण करून भास्कर जाधवांचं नाव मागे टाकण्यात किंवा मागे टाकावं, मागे पडावं अशी कुणाची इच्छा वाटते? कोणाची नाही. आता उद्या अजून 2 नावं तुम्ही ऐकाल नवीन, पण ते जिंकून आले तेवढं बघा. ठीक आहे. प्रकरणात आज 1 वर्ष त्यांच्या घरच्यांचं म्हणणं असं आहे मला अजून न्याय मिळाला. बीडचं प्रकरण आहे, परभणीचं प्रकरण आहे, अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. आज देखील आम्ही सकाळी चर्चा करत होतो. पण मुद्दा असा आहे ना की पुढे सरकार काही करतंय का? आणि ही जशी प्रकरणं आहेत तसं शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या आहेत. हा पण प्रकार तसाच आहे, चालूच आहे. कुठेही पूर्णविराम त्याला होत नाही कारण सरकारकडून मदत मिळत नाही. सामने आ रहे हैं और आज एक और एमएलए का वीडियो सामने आया जिसमें दोनों की गड्डियां दिख रही है और वीडियो में नेताजी भी दिख रहे हैं. वो महेंद्र दलवी जी है, कभी कभार आपकी पार्टी में हुआ करते थे और अंबादास दानवे जी ने वीडियो ट्वीट किया. बिल्कुल, आज जो अंबादास दानवे जी ने वीडियो ट्वीट किया है उसमें एक विधायक है जो कैश के साथ दिखाई दे रहे हैं. ऐसे ही कुछ महीने पहले और एक विधायक थे उसी शिंदे गुट के मिंदे गुट के जो ऐसे ही कैश के बैग के साथ बैठे हुए थे. लेकिन सवाल यही है कि भाजपा जो खुद को पार्टी विद डिफरेंस कहलाती है, भाजपा जो कहती है ना खाता हूं ना खाने देता हूं,
इन्हीं सारे लोगों के बल पे अपनी सरकार मजबूत तरीके से बताई हुई है। तो क्या जवाब देगी वो देश को और लोगों को कि ऐसे सारे लोग, भ्रष्ट लोग लेके साथ सरकार चला रही है? आपकी क्या मांग है? मांग करने की जरूरत क्या है? ऐसे लोगों को तो जेल में होना चाहिए। क्या कभी भी आपने देखा है लोकतंत्र में ऐसे बातें होते हुए? परसों भी जो आपने देखा होगा, एकनाथ शिंदे उतर रहे हेलीकॉप्टर से, 2 बड़ी बैग लेके जा रहे हैं, क्या था उसमें? इतनी बड़ी बैग कपड़ों के लिए, आधे घंटे के प्रचार के लिए? लीडर को लेकर भी बहुत सारे सवाल उठ रहे हैं, क्यों नए नाम सामने आ रहे हैं? बिल्कुल नहीं, हमने जो नाम दिया है वो किसी भी कोई बदल हुआ नहीं है। लेकिन ये जो अफवाहें फैलाई जा रही है वो इसीलिए फैलाई जा रही है क्योंकि जो फैला रहे हैं उनके मन में यही डर होता है कि अगर इस सत्र के दौरान उद्धव जी और देवेंद्र जी मिले तो वापस पिछले सत्र में जैसे उनके दिल की जो धड़कनें थी, तेज हो रही थी मिंदे की, वो वैसे ही होती जाएगी। जैसे कि आपने कहा था कि उनके विधायकों में फूट अभी पड़ चुकी है, अभी उद्योग मंत्री उदय सामंत का एक बयान आया है कि वे शिवसेना का एक किताब लिखने जा रहे हैं, मुंबई टू गुवाहाटी, गुवाहाटी टू वाया सूरत। इसके ऊपर सब क्या है? लज्जा थोड़ी तो होनी चाहिए, इतनी सारी किताब चोरी पे, खुद के चोरी पे अगर लिख रहे हैं तो इससे और यानी ये तो क्या कॉमेडी होता? एक तो सरकाज़म में बोला होगा उन्होंने, लेकिन ये तो लज्जा है ही नहीं। ऐसे लोग किताब लिखे तो दुनिया की बेस्ट सेलर हो सकती है। मला वाटतं आपण काय ऐकलेलं त्याच्यापासून चर्चा नको, झालं तर त्याच्यावर बोलूया. बघा, आपल्याला आठवत असेल जेव्हा मोदी साहेब 2014 मध्ये इथे आले होते महाराष्ट्रात प्रचाराला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी असेपर्यंत ते होऊ देणार नाही. काही वेगळे प्लॅन असतील तर मला माहित नाही. गड कोकणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. निलेश राणे शिवसेनेचे आमदार त्यांनी भाजपचे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. काल जेव्हा मन की बात विधानभवनाच्या परिसरामध्ये झाली तेव्हा मात्र रवींद्र चव्हाण माझ्या भावासाठी मी काही लोकांची मन की बात किंवा धन की बात ऐकतच नाही. ठीक आहे, धन्यवाद.